चायनीज हवंय, चिकन खायचंय, चमचमीत मासे सुद्धा खायचंय, मग आता चिंता कसली? घर बसल्या त्या ऑर्डर, ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये. चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यूकार्ट.org या वेबसाईटवर. गुढीपाडव्यापासून शुभारंभ. किमान 50,000 मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे. कणकवली येथे ते पत्रकारांशी बोलत होते. आपल्या व्यासपीठावर कोण बसतो हे गृह राज्यमंत्र्यांना माहीत नसणं याचं आश्चर्य वाटतं असं सांगून निलेश राणे यांनी पराडकर प्रकरणात शिवसेनेवर टीका केली. त्या अंदाजानुसार महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष किमान 50,000 ही सीट जिंकेल खासदारकीची, असा एक अंदाज आमच्या मनामध्ये आहे. कारण का लोकांचा जो काय प्रतिसाद आम्हाला दिसतोय, लोक जी आज शिवसेना या पक्षावर चिडलेली आहेत, खासदार तर दिसेनासाच झाला आहे. खासदार आहे की नाही मतदारसंघाला माहीत नाही. पालकमंत्री गुंडांबरोबर फिरत आहेत, खासदारांना गुंड लागत आहेत प्रचार करायला. ही आता अवस्था आमदार खासदारांची आणि पालकमंत्र्यांची या जिल्ह्यात झाली आहे. राणेंचा सामना ते इतर कुठल्या मार्गाने करू शकत नाही. आता भाड्याचे टट्टू आणून इथे त्यांना कुठेतरी हॉटेलमध्ये रूम देऊन राणेंच्या लोकांवर दडपण आणायचं किंवा मतदारांवर दडपण आणायचं, हा एक पोकळ प्रयत्न पालकमंत्री आणि खासदारांनी केला. आणि तो काल आपले SP साहेब त्यांनी उघड पाडला. दीपक केसरकर तोंडावर आपटले. खासदार अगोदरच त्यांच्या अंगावर काही नव्हतं म्हणून फाटण्यासारखं काही नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आज शिवसेना आहे, बदनाम झालेली आहे, उघडी पडलेली आहे. आणि लोकांना ह्यांचा खरा चेहरा आज जनतेसमोर जो आला आहे तो बरं झाला आला. नाहीतर अनेक वर्षापासून जे आमच्यावर आरोप व्हायचे की ह्यांच्या माध्यमातून जे काय होतं, आज लोकांना कळलं आहे की खरं कोण करतं, खरं दहशत कोणाला जिल्ह्यामध्ये हवी असते. आणि याच्यामुळे लोकांनी आता जनतेने मनामध्ये निश्चय केला असेल. आता मी तर उमेदवार आहे, मी स्वतःबद्दल चांगलंच म्हणेन, पण जे वातावरण आहे ते आमच्यासाठी पोषक आहे. नाही म्हणून तर मी म्हटलं की कुठे काय आम्ही केलं त्याचा इफेक्ट कसा होतो तो शेवटच्या दिवशी बघायचा असतो. आणि म्हणून ती फेरी असते. ही राणेसाहेबांनी शिकवलेली एक पद्धत आहे. कार्यकर्त्यांना भेटत मतदारसंघातून प्रत्येक टेबलवरचा आढावा घ्यायचा. कुठे मतदार राहिलेत, किती राहिलेत, किती टक्के मतदान झालं आहे, याचा एक अंदाज मतदानाचा आपल्याला येतो. आणि एक उमेदवार फिरतो आहे, उमेदवारांची लोकं फिरत आहेत, असं एक चांगलं वातावरण असतं. आणि त्याच अंदाजावर मी तुम्हाला सांगितलं की किमान 50,000चं लीड हे माझं असेल असा आमचा अंदाज आहे. नाही, मी शिवसेनेला तिथे अर्ध आडवं केलं आहे. अर्ध आडवं 23 मेला होती. आणि मग विनायक राऊत तर वकवल्याचे आहेत, ते कप बशी विकायचे, परत जाते. आणि बाकी वैभव नाईक तर इथे आहेत, त्यांना आता 6 महिन्यानंतर आडवं करू. पण आता परिस्थिती जी आहे, राजकीय परिस्थिती जी आहे, लोकांना का राणे हवे? नुसतं गोड बोलणारे आणि 5वीला आणि बारशेला जाणारे आमदार खासदार आता नको. काहीतरी करणारे आमदार खासदार इकडे जिल्ह्यामध्ये परत एक ओळख होती आपल्या जिल्ह्याला. एक प्रशासनामध्ये, मंत्रालयामध्ये एक ओळख होती. त्या जिल्ह्याला जो काय पैसा लागत होता तो मंत्रालय पाठवत होता. ते विधानसभेच्या माध्यमातून पाठवत असेल किंवा पार्लमेंटच्या माध्यमातून. मागच्या 5 वर्षापासून असं काही झालेलं नाही. आणि म्हणून ही स्पर्धा जी आहे ही विकासाची स्पर्धा आहे की तुम्ही 5 वर्ष काय करू शकलात नाही, त्याच्यामध्ये जनतेची चूक काय, त्यांनी काय तुमचं वाईट केलं. तुम्हाला राणे वाईट वाटतात, पण जनतेसाठी राणे वाईट नाहीत. तुम्ही विकास करू शकले नाहीत म्हणून तुम्हाला राणेंना वाईट म्हणावं लागलं. आणि कालच्या घटनेने हे बाहेरचे भाड्याचे टट्टू गुंड आणून जे काय त्यांना करायचा प्रयत्न जो त्यांनी केला तो उघड पडल्यामुळे जनतेला कळलेलं आहे. गुंडांना फिरवणारे हे गुंड दीपक केसरकर असतील किंवा खासदार विनायक राऊत असेल. विनायक राऊतने ह्या पराडकरला पद दिलं, कारण का पराडकर त्यांचं काहीतरी हे जी काय मस्ती करायला आला होता त्याच्यासाठी काय पैसे विनायक राऊतने त्याला दिले. मुंबईमध्ये व्यवहार झाला. उद्धव ठाकरे ज्या व्यासपीठावर आहेत ते 2ऱ्या क्रमांकावर त्या खुर्चीवर पराडकर बसला आहे. म्हणजे काय दीपक केसरकर काय चष्मा फक्त दाखवण्यासाठी घालतात की शोसाठी चष्मा आहे? आपल्या व्यासपीठावर कोण बसतं हे दीपक केसरकरला माहीत नाही. होम डिपार्टमेंट ज्यांच्याकडे आहे, गृह खाता ज्यांच्याकडे आहे, अशा माणसाला स्टेजवर कोण बसतं आहे? अच्छा, 24 तास सावलीसारखा हा पराडकर मागच्या 2 महिन्यापासून विनायक राऊतच्या मागे फिरतो. मग विनायक राऊत काय गजनी आहे की दर 3 मिनिटाला विसरतो आजूबाजूला काय होतं आहे?
आणि म्हणून हे दाखवायचं आहे फक्त लोकांना की मी किती सुसंस्कृत. राणेच वाईट, राणे दहशतवाद पसरवता. कुठे 5 वर्षामध्ये एक फाईल नाही ओपन करू शकले लोक राणेंच्या विरोधात. एक फाईल नाही, गृह खाता असून सुद्धा. आणि ह्यांच्या किती फाईल उघडल्या, ह्यांच्यावर किती आरोप झाले. काल हा पराडकर पकडला गेला, वैभव नाईक अर्ध्या तासामध्ये पोलीस स्टेशनला गेला. ह्याचा अर्थ काय होतो? मळगावला जी अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला त्या मुलीला बघायला वेळ नाही. ह्याच्याच हॉटेलमध्ये, वैभव नाईकच्याच हॉटेलमध्ये त्या मुलीचा बलात्कार झाला. त्यांच्या नातेवाईकाला बघायला वैभव नाईक नाही गेला. पराडकर अटक झाला, गुंड अटक झाला, ज्याच्यावर खुनाचे गुन्हे आहेत, खंडणीचे गुन्हे आहेत, किडनॅपिंगचे गुन्हे आहेत. अशा व्यक्तीला, अशा गुंडाला भेटायला अर्ध्या तासामध्ये वैभव नाईक कणकवलीच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. म्हणजे ह्याच्यावरूनच कळतं ह्यांचा खरा चेहरा. बुरखा फाटला ना, ह्यांचं खरोखरच जे काय ह्यांनी सांगितलं होतं जनतेला ते सगळं उघडं पडलं. पहिलं त्याला अस्तित्व नीट बोलायला सांगा, ऐका नाही त्याच्या मानेत अटकता आवाज. वैभव नाईकनी 2014 नंतर किती निवडणुका जिंकल्या. स्वतःची नगरपंचायत नाही जिंकू शकला कुडाळची. तो राणेंच्या अस्तित्वाची बोलणार. 2014 नंतर कुडाळ नगरपंचायत झालेली आहे, जी काय आम्ही जिंकली. विनायक राणे ते काय ते नेहमी त्यांना काही ना काहीतरी बोलत असतो ना, पण ते राऊत नाही. विनायक राणे आमचे नगराध्यक्ष झाले. ग्रामपंचायतीला काय झालं, पंचायत समितीला काय झालं, त्यांनी उत्तरं द्यावी. एखाद दुसरी कुडाळची 2-5 सीट जिंकल्या म्हणजे राणेंचं अस्तित्व काय पणाला लागत नाही. आता तुमचं लागलं आहे ते आता तुम्हाला 2019मध्ये उत्तर द्यावं लागेल. कार्यकर्त्यांच्याच जीवावर राणे मोठे झाले. कार्यकर्ते आहेत म्हणून राणे आहेत. एकटा माणूस निवडणुकीला किंवा राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. राणे साहेबांनी जी काय मेहनत इतक्या वर्षापासून केली त्या माध्यमातून कार्यकर्ते आज ज्या जिद्दीने पेटून लोकसभेला किंवा प्रत्येक निवडणुकीला जे काय पेटून उठतात ते खरं श्रेय आमच्या कार्यकर्त्यांचंच आहे. आम्ही किती जरी काही बोललो तरी खरं श्रेय हे कार्यकर्त्यांचं आहे. त्यांच्या जीवावर राणे आहेत आणि हे राणे कधी विसरू शकत नाही. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा kokannav.com.